रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पेन्शनधारकांना महत्त्वाच्या सूचना. आरबीआयने पेन्शन संदर्भात जारी केले मास्टर सर्क्युलर. तर काय आहे हे मास्टर सर्क्युलर ते आपण बघूया. तर आरबीआयचे पेन्शनधारकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्या पेन्शन संदर्भात आरबीआयने मार्गदर्शक तत्वामध्ये सुधारणा केली आहे, ज्यामध्ये पेन्शनधारकांसाठी काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत. तर आता पेन्शनधारकांना आता आणखीन काय सांगितलेले आहेत, काय आहेत नवीन नियम अपडेट्स काय आहेत. तर बँकेने चुकून पेन्शनधारकाच्या खात्यात निर्धारित रकमेपेक्षा जास्त पेन्शन जमा केली तर बँकेने जास्तीची रक्कम वसूल करण्यापूर्वी पेन्शन मंजुरी अधिकाऱ्याचा सल्ला घेणे आता आवश्यक असणार आहे. आता वेळेवर पेन्शन मिळणे म्हणजेच काय, तर वेळेवर पेन्शन देणे हे बँकांची जबाबदारी असणार आहे. या पेमेंटची प्रक्रिया अधिकृत बँकांद्वारे केली जाते, ज्यांनी रिझर्व्ह बँकेच्या मास्टर सर्क्युलरनुसार बँकाद्वारे सरकारी पेन्शनचे वितरण वेळेत करण्याचे पालन करणे आवश्यक असणार आहे. आता महागाई सवलत म्हणजेच डीआरची अपडेट काय आहे, तर जेव्हा जेव्हा सरकार महागाई सवलतीचा दर वाढवते तेव्हा बँकांनी पेन्शनची रक्कम अपडेट करावी आणि त्यानुसार सुधारित रक्कम पेन्शनधारकांना द्यावी लागणार आहे. आता जीवन प्रमाणपत्र सादर करणे म्हणजेच काय, तर पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. ते जीवन प्रमाणपत्र पोर्टल वापरूनच डिजिटल पद्धतीनेही सादर करू शकतात. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी काय तरतूद आहे, तर 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक किंवा दृष्टी समस्या, गंभीर आजार किंवा अपंगत्व असलेल्यांच्या घरी जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याची सुविधा देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिलेले आहेत. आता आजारी पेन्शनधारकांसाठी काय मदत आहे, तर जर एखादा पेन्शनधारक अंथरुणाला खिळलेला असेल किंवा फॉर्मवर सही करू शकत नसेल तर बँका त्यांच्या घरी एक अधिकारी पाठवू शकतात. हा अधिकारी 2 साक्षीदारांच्या उपस्थितीत पैसे काढण्यासाठी मदत करेल. आता कुटुंब पेन्शन काय आहे, तर कुटुंब पेन्शन जर एखाद्या पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर कुटुंब पेन्शन त्याच खात्यात जमा होईल जर जोडीदाराचे नाव पेन्शन पेमेंट ऑर्डर मध्ये सूचीबद्ध असेल. ह्यात असलेल्या जोडीदाराला नवीन खाते उघडण्याची आवश्यकता नाही. यामुळे कागदपत्रांची आवश्यकता कमी होणार आहे. आता बँकांना पावती स्लिप द्यावा लागतील. तर जेव्हा जीवन प्रमाणपत्र सादर केले तर बँकेला स्वाक्षरी केलेली पावती स्लिप देणे आवश्यक असणार आहे. जर तुम्ही ते डिजिटल पद्धतीने सादर करत असाल तर ते डिजिटल पावती देखील मिळणार आहे. आता विलंबासाठी पैसे मिळणार. आता जर पेन्शन किंवा देयक उशिरा भरली गेली तर बँकांना देय तारखेपासून वार्षिक 8% दराने व्याज द्यावे लागेल आणि ही रक्कम थेट खात्यात जमा करावी लागेल.